हे गाइस, गुड मॉर्निंग. वेलकम टू माय चॅनल व्हील यात्रा. तर आज मी एक राईड प्लॅन केलेली आहे. त्या राईडच्या डिटेल्स मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगीनच. आणि बेसिकली मी आता जातो आहे डोंबिवलीला, कारण माझी वाईफ आहे तिकडे. तिचा पाय जरा फ्रॅक्चर झाला आहे, म्हणून तिला भेटायला मी आता डोंबिवलीला निघतो आहे. तर डोंबिवलीला पोचल्यानंतर मी तुम्हाला सांगेन की माझी राईड कुठे आहे. सो बेसिकली इट इज गोना बी अ फन राईड. तर स्टे ट्यून विथ मी. तुम्हाला मी माझी बाईक दाखवतो. जस्ट वेट. ॲक्च्युली सगळा सेटअप तयार केलेला आहे. तर थोडंसं सामान बाकी आहे राहिलेलं, तर ते टाकायचं. जस्ट शो यू द बाईक. तर ह्या बाईकमध्ये मी बऱ्याच हे सगळं सामान मध्ये ठेवलेलं आहे. तर टॉप बॉक्स आहे आणि इकडे मी इन्फोटेनमेंट सिस्टम लावून घेतलेलं आहे प्रोबॅबली. आणि ह्या साईडला हे 4 हेडलॅम्प्स आहेत. सो रात्री मी तुम्हाला दाखवेन ते हेडलॅम्प्स कसे काम करतात. सो जस्ट स्टे ट्यून विथ मी अँड भेटूया डोंबिवलीला पोचल्यानंतर. So hi guys, yes, it has started recording. I am just trying to check it की रेकॉर्डिंग होत आहे की नाही. तर आता मी निघालो डोंबिवलीला. मला व्हॉईसचा थोडासा फीडबॅक हवा आहे तुमच्याकडनं, कारण मी आता पूर्ण फोटो व्लॉगिंगचा हा जो सेटअप आहे तो कम्प्लिटली नवीन केलेला आहे. तर तुमच्याकडनं जर मला फीडबॅक मिळाले तर खूप चांगलं होईल की तुम्हाला व्हॉईस क्वालिटी कशी वाटली. बेसिकली व्हिडिओ क्वालिटीचा इश्यू नाही आहे, कारण गोप्रो आहे, सो त्याचा तेवढा प्रॉब्लेम नाही आहे. आय एम जस्ट कन्सर्न्ड अबाउट दी ऑडिओ क्वालिटी. आय होप ते व्यवस्थित आता रेकॉर्ड होत असेल. आपण चाललो आहोत आता डोंबिवली माझ्या वाईफला भेटायला, आणि त्याच्यानंतर मग आपली जी राईड आहे संध्याकाळची ती आपण कंटिन्यू करणार आहोत फ्रॉम डोंबिवली. सो ती कशी असणार आहे, कुठे जाणार आहे, ते मी सगळं तुम्हाला मी एकदा डोंबिवलीला पोचलो की जेव्हा निघीन तिकडनं तेव्हा मी तुम्हाला त्याची इन्फॉर्मेशन नक्की देईन. थोडंसं ट्रायल अँड एरर चालू आहे माझा. द रिझन बिंग, आता फर्स्ट टाईम मी व्हिडिओ रेकॉर्ड करत आहे आणि गोप्रोचा जे बटन्स आहेत ते मला क्लिक करायला, एक सेकंड, जस्ट लेट मी ओव्हरटेक दिस गाय. ते क्लिक करण्यासाठी थोडंसं कुठेतरी डिफिकल्टी जात आहे. कारण ॲज आय टोल्ड यू, इट्स अ फर्स्ट टाईम. तर थोडासा एक प्रॅक्टिस होईल मला हळू. बट आय एम एक्सायटेड, टू मच एक्सायटेड की ही राईड कशी होणार आहे, काय होणार आहे. आय एम रिअली एक्सायटेड फॉर दिस. सो स्टे ट्यून्ड. आपण भेटूया थोड्याच वेळामध्ये. तोपर्यंत बघत राहा माझा व्हिडिओ, आणि तुम्हाला जर आवडला तर नक्कीच तुम्ही सबस्क्राईब करा. ठीक आहे. माझ्या चॅनलचं नाव आहे व्हील यात्रा. ओके, सो स्टे ट्यून. चला. काय चला. बाय बाय. बाय बाय. हो, लोकेशन पाठवलंय. हो, लोकेशन पाठवलंय. हां, हो, चला. येस, बाय बाय. हो. चलो गाईस, सो फायनली ट्रिप चालू झालेली आहे. आय हॅव लेफ्ट फॉर हैदराबाद. तर आता ही जी ट्रिप आहे हैदराबादची ट्रिप आहे. मी आता जस्ट डोंबिवली सोडलेलं आहे. तर आपल्याला मॅपवर दाखवत आहे 11 hours 38 minutes. सो लेट्स सी. आय एम एक्सायटेड, ॲक्च्युली खूप एक्सायटेड आहे या ट्रिपसाठी. खूप दिवसापासून प्लॅनिंग चाललेली की कशी ट्रिप करायची, काय करायची, काय आहे.
काही नाही. कुठलं सामान घ्यायचं तर खूप दिवसापासून, इट इज लाईक ऑलमोस्ट दीड महिन्याच्या अगोदरपासून ही प्लॅनिंग चाललेली. तर त्याच्यामुळे मजा खूप येणार आहे आता या ट्रिपला. बघू. 11 hours ऑलमोस्ट 38 minutes दाखवत आहे टू रीच द लोकेशन. मी आता फास्टेस्ट रूट अप्लाय केलेला आहे अँड दिस वुड बी न्यू रूट टू मी, कारण या रूटला मी कधी परत पहिलं गेलो नाही आहे. तर एक्सप्लोअर करणार आहे की, आणि आय एम अ नाईट रायडर बेसिकली. मला रात्री ड्राईव्ह करायला खूप आवडतं म्हणून मी, आणि मुळात म्हणजे काय, आता मुंबईमध्ये गरमी चालू झालेली आहे त्याच्यामुळे मी नाईट ड्राईव्ह प्रेफर ह्याच्यासाठी केली, कारण सकाळी जर मी निघालो असतो तर मग सोलापूरच्या आसपास जो रूट आहे माझा, सोलापूरचा जो रूट आहे तिकडे हीट लेवल खूप अचानक वाढते. तर दॅट इज द रिझन मी थोडं अवॉइड केलं, कारण जॅकेट आहे आणि हे आहे. मी म्हटलं की बाबा गरमीमध्ये मी फार करपून निघेल. म्हटलं जाताना फॅट बर्निंगची प्रोसेस झाली असती माझी, 2-4 किलो जॅकेटमध्येच कमी झालं असतं, एवढी गरमी. त्यापेक्षा मी म्हटलं की आता बघा, आता क्लायमेट एकदम कूल आहे, इट इज सो नाईस. त्याच्यामुळे नाईट ड्राईव्ह प्रेफर करतो आहे मी. लेट्स सी. थोडंसं एनर्जी ड्रिंक्स घेतलेले आहेत घरनं. मला मेथीचे पराठे दिलेले आहेत माझ्या आईंने, म्हणजे पल्लवीच्या आईंने. शी इज माय आई ॲज वेल. आता मला थोडं कुठेतरी थांबून पेट्रोल टॉपअप करायचं आहे, तर पेट्रोलसाठी एक ऑर्डर घेऊयाच. आय होप व्ह्यू पण एकदम बरोबर असेल. तुम्हाला दिसतंय रोड थोडासा ॲडजस्ट केला आहे मी गोप्रो. आणि विंडचा साऊंड येतो आहे का, बाकीचा साऊंड येतो आहे का, ते पण मी नंतर एकदा चेक करीन, कारण विंडशिल्ड ओपन ठेवली आहे माझी. सॉरी, माझा विंडशिल्ड म्हणतो आहे. सॉरी विंडशिल्ड नाही, विंडशिल्ड ओपन ठेवली तर गाडीतनं लफडी होतील सगळी. विंडशिल्ड नाही आहे, वायझर ओपन ठेवलं आहे मी. बघूया, थोडं पेट्रोल टॉपअप करू आणि मग जाऊ हैदराबादला. मजाच मजा, थंडीचा मौसम, रात का मौसम. हां, मी लाईट्स लावलेल्या आहेत, ते मी अजून लावले नाही आहेत. ते लावल्यानंतर तुम्हाला दिसेल पूर्ण दिवाळीच्या मायला या ट्रकवाल्याच्या. अण्णा, अरे असे कसे टन मारता अण्णा? You have to be pretty cautious about such stupid drivers, bro. मी जरा पेट्रोल टॉप करतो, तोपर्यंत हॉल्ट घेऊया. हां, मी जस्ट चेक करत होतो की माझा कॅमेरा बरोबर चालतो आहे की नाही. इट इज वर्किंग रिअली नाईस. ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की माझा व्ह्यू पण एकदम परफेक्ट आहे. ठीक आहे, नाईस. सेटअप चांगला आहे. बाहेर पडलो आहे मी. बाप रे, वैताग आलेला एका पर्टिक्युलर पॉईंटला की भाई निघतोय की नाही त्याच्यातनं, कारण बेकार ट्रॅफिक होतं, बेकार. हां, आणि जसं मी तुम्हाला सांगितलेलं, माझे जे 4 मी ऑक्सबीम लाईट्स लावलेले आहेत, तर यू कॅन सी हे आता 4ही ऑन आहेत. तर ह्यांचा थ्रो इज रिअली नाईस. आय रिअली लव्ह इट. हे ॲक्च्युली मॅडोवर बाईकचे लावून घेतलेले आहेत. मी स्वप्नील कदम म्हणून आहे, बाईक ट्रेक्स 90 फीट रोड डोंबिवलीला. तर त्यांनी मला हा जो सेटअप दिसतो आहे तुम्हाला, हे लाईट्स दिसत आहेत पाठीमागे, माझ्या टॉप बॉक्स जो लावलेला आहे मी त्याच्याकडनं पूर्ण सगळं लावून घेतलेलं आहे. अँड ही जेन्युअनली रिअली वर्क्स रिअली वेल. त्याचं काम पण खूप चांगलं आहे आणि इट्स अफोर्डेबल. तर असं सगळं आहे सध्या. आय एम जस्ट हेडिंग टुवर्ड्स बेगमपेठ. आता बघू 11 मिनटं, सॉरी 11 मिनटं, सॉरी माय बॅड. हैदराबाद 11 मिनटं म्हणजे भाई माझी गाडी एलोन मस्कचं रॅप्टर असलं पाहिजे. एलोन मस्कचं रॅप्टर 11 मिनटं म्हणजे काय बाबा. 11 तास 16 मिनटं दाखवत आहे. लेट्स सी. आता ते गोप्रोमुळे हेल्मेट पूर्ण खूप हेवी झालेलं आहे, मला सवय नाही आहे. तर त्या ओ माय गॉड, पाठीमागनं ओव्हरटेक. जाऊ द्या दादा, जा बाबा, बायको घरी वाट बघत असेल तुमची. जा जा जा.
जाऊ दे. अशा माणसांना ओव्हरटेक करून द्यायचं काय माहिती नाही हो कुठल्या मूडमध्ये चालवतात. आपण आपला मूड एकदम परफेक्ट आहे. तर मजा येणार आहे हैदराबादला जायला. पहिली राईड आहे. 660 किलोमीटर अजून पण बाकी आहे. आत्ता किती झालं आहे? 19.5. तुम्हाला दिसतंय की नाही माहिती नाही. मी थोडासा पुढे वाकलो आहे. गिअर थोडासा अडकला बट दॅट्स फाईन. दॅट्स फाईन. थोडीशी एनर्जी आणतोय मी तुमच्याशी बोलून, कारण मला एनर्जीची खूप गरज आहे. एक्झॉस्ट झालो मजबूत त्या ट्रॅफिकमुळे. आणि हे बघताय तुम्ही, हे पूर्ण एअरपोर्ट, आपलं नवी मुंबईचं एअरपोर्ट. इकडे आता सध्या डोमेस्टिक फ्लाईट चालू केलेल्या आहेत. मुंबई प्रगत होते भावांनो, मुंबई प्रगत होते. आणि मी पण प्रगत झालो, कारण माझी मागच्या वेळेस 500cc होती. मी प्रगत होऊन आता ॲडव्हेंचरमध्ये आलेलो आहे. अँड आय एम रिअली फीलिंग गुड अबाउट ओनिंग हिमालयन. हो, तर बघू आता काय बोलायचं आहे, काय नाही बोलायचं आहे, काय विषय आहेत आपले, काय विषय असतील, काय नसतील. लेट्स सी. आपण थोड्याशा गप्पा पण मारूयात. तर या राईडमध्ये मी माझे एक्सपिरियन्स, प्रिव्हियसचे जे काही राईडचे एक्सपिरियन्स आहेत ते शेअर करीन. आणि थोड्याशा मजा करूया राईडच्या वेळेस. मान पण गेलेली आहे माझी थोडीशी. तर मी प्रॉब्ली आता लोणावळ्यातच हॉल्ट घेतो असा विचार केला आहे, कारण पुणा खूप जास्त लांब होईल आणि बॉडी ॲक्च्युली त्या ट्रॅफिकमुळे खूप हे झाली, बॉडी दुखते माझी. थोडंसं मला स्ट्रेचिंग केलं पाहिजे. मला कळत नाही, मुंबईकर निखिल आणि आय गेस वेंडरसेन म्हणून एक आहे चॅनल, या लोकांचं कसं काय मॅनेज करतात ती. म्हणजे मला माहिती नाही की अशा सगळ्या ट्रॅफिकमध्ये जर ते अडकले असतील, आणि त्यांच्या बाईक तर म्हणजे वा वा रणगाडे आहेत, रणगाडे. त्यांच्या बाईक्स आर इक्वल टू रणगाडे. नॉट वेंडरसेनची ही आहे, काय म्हणतात, हिमालयनच आहे. बट निखिलची तर BMW आहे, आय गेस इट इज 1250 GS. त्याच्यामध्ये तो फुल्ली लोड करून नेहमी निघतो. त्याला विचारलं पाहिजे, भावा तुझ्याकडे कोण असं टिपर आहे काय की बाबा या पर्टिक्युलर वेळेला निघाला तर लोडर्स मिळणार नाहीत, या पर्टिक्युलर वेळेला निघाला तर तुला ट्रॅफिक मिळणार नाही. मिळत तर असेल यार त्याला, कारण तो बिचारा आपला मुंबईचाच राहणार आहे. पण ते मी कधी बघितलं नाही त्याला एवढं घाणेरड्या ट्रॅफिकमध्ये स्टक झाला आहे आणि ही इज कम्प्लिटली एक्झॉस्टेड. हे असं जर ट्रॅफिक जर लागत राहिलं तर भाई मी तर म्हणतोय मला बाईक खांद्यावर घेऊन चालत जायला लागेल मधल्या ट्रॅफिकमधनं. प्रभाससारखं, प्रभास आपला महादेवांची पिंड उचलून जसा याच्यामध्ये जातो, काय म्हणतात त्याचं, काय कुठला मूवी यार असा कसा विसरलो मी, बाहुबलीमध्ये, तशी मला अशी खांद्यावरती घेऊन बाईक अशी चालत जायला लागेल. पाठीमागनं मग गाणं चालू आहे की नाही. पब्लिक वेडी होईल म्हटलं, आईच्या गावात आपण आहे भाई. आता लागलेला आहे JNPT. पाठ दुखते यार, पाठ दुखते. आत्ताच जस्ट माझ्या वाईफला मी फोन केला, बिचारीला येऊ शकत नाही आहे, तर पाय फ्रॅक्चर झाला आहे. नाहीतर मग भाई साहेब माझी एनर्जी माझ्या पाठीमागे बसलेली असती आत्ता. शी इज माय एनर्जी ॲक्च्युली. कारण जेव्हा पण राईडवरती जायचं असेल किंवा काय करायचं असेल, शी इज ऑलवेज देअर विथ मी टू सपोर्ट मी, टू मोटिवेट मी. अरे अमू चालव, थकू नकोस, भले ती झोपेल. हां ती झोपणार. अरे अमू थोडी झोप आली, पण झोपल्यानंतर उठल्यानंतर अरे अमू चालवतो ते मागासपासून. नाही पण जोक्स अपार्ट, शी इज फनी. आय एम मिसिंग हर राईट नाव. आय एम रिअली मिसिंग हर. आता तो इंडियन ऑइलचा पेट्रोल पंप दिसतोय. एक सेकंड, मी पेट्रोल भरून घेतो. लोणावळ्यात जाण्यापेक्षा इकडे भरून घेतलेलं मला 10 पट जास्त बरं वाटेल. लेट्स सी, टाकूया पेट्रोल पंपला, टाकूया पेट्रोल पंपला, टाकूया गाडी पेट्रोल पंपला, टाकूया गाडीत भरू पेट्रोल, गाडीत भरू पेट्रोल.
आणि नका देऊ टोल, कारण तुमची बाईक आहे म्हणून करता येतात झोल. काय म्हणतात मंडळी? चला, काय इकडे डिझेल आहे पेट्रोल आहे? अच्छा तिकडे, हां थांबा तिकडनं टाकतो. काकांनी दमशराज खेळता खेळता मला सांगितलं असं जा तसं जा, पण हिंदी आहे की इंग्लिश कळलं नाही आपल्याला. मायला डेंजर. इकडे N2 आहे का भाई? नाही आहे. मग जरा फिरवूनच घेतो, म्हणजे काय मला निघताना पण सोपं पडेल, काढताना पण सोपं पडेल. आईच्या गावात अडकली की रणगाडा काढायचा म्हणजे डोक्याला ताप येतो रे बाबा. काका म्हणतील चायला करतोय का या गाडी, जर हँडल होत नाही तर घेतात कशाला. काढली बाबा, काढली. चला, दोन काका बघतायत माझ्याकडे. काका नाही ॲक्च्युली दादा आहे, सॉरी. बघतोय माझ्याकडे. करतोय काय भाऊ, करतोय काय? थांब दादा, फुल करा ना. आवाज गेला नाही, एक सेकंड. हां फुल करा. त्याच्या आतमध्ये ते एक दांडी आहे, तर ते नीट थोडं त्या दांडीमुळे ना अडकत नाही, तर पेट्रोल फटकन बाहेर येतं एकदम. ते बघा तेव्हा बाहेर आलं. पहिल्याच्या गाड्यांमध्ये नव्हतं हे. आता दांडी एकदमच वर करून ठेवले त्यांनी, अडकतं जायला. हां एकदम परफेक्ट. कट टू कट नका बरोबर, फक्त झालं ना. हां थांबा एक सेकंड. इकडे आहे गाव. किती झाले? 1273. मी लोणावळा क्रॉस केलेलं आहे. मस्तपैकी एक भुर्जी पाव खाल्ला आणि पोट एकदम मस्त आता फुल एनर्जी आलेली आहे. थोडंसं स्ट्रेचिंग केली आणि मी आता लेदर म्हणतोय जेल सीट लावलेली आहे. थोडं कम्फर्ट आलेलं आहे रायडिंगमध्ये. बॉडीमध्ये थोडा एक आहे अजून, बट आय गेस आय कॅन मेक इट टिल पुन्हा नाव. बघूया, मजा येते. आता थोडासा मला स्पीडअप करायला पण थोडा चान्स मिळालेला आहे. सी दिस फ्लॅश 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 देत चालत जायचं आपण. तर बघू आपण कुठपर्यंत जातोय. लेट सी, स्टे ट्यून. ठीक आहे फायनली गाईज, अजून तरी हैदराबादला नाही पोचलो आहे मी. आता जस्ट हैदराबाद सोलापूर बायपास रोड क्रॉस केला. अँड नाव वाजलेत सकाळचे 6:27. आता हळूहळू उजाडत आहे. द क्लायमेट इज स्टील नाईस. आय एम रिअली एक्झॉस्टेड, कारण मी कुठेच हॉल्ट घेतला नाही आहे. मी कंटिन्युअस राईड करतो आहे. मध्येच फक्त 1-2 हॉल्ट घेतले, बाकी कंप्लीट माझी राईड चालूच आहे. अजून 4 hours 29 minutes दाखवत आहे. 262 kilometers. अरायवल टाईम इज 10:57. सॉरी, ॲक्च्युली थंडी असल्यामुळे मला थोडासा खोकला पण झाला आहे, मान दुखते आहे, सगळंच झालेलं आहे.
रेस्टची खूप गरज आहे. मी ॲक्च्युली इकडे हा ॲक्च्युली मुंबई हायवे आहे विच इज गोज टुवर्ड्स हैदराबाद. तर आपला नंदी आपल्याबरोबर आहे सध्या. खूप भारी मजा येते. बट ॲट दिस पर्टिक्युलर टाईम आय एम कम्प्लिटली एक्झॉस्टेड. मला कळत नाही आहे. मी ॲक्च्युली लॉज बघत होतो, बट एक लॉज आता रिसेंटली बघितला तो बंद होता. टोटल तुम्ही तिकडे दिसत असेल की नाही माहिती नाही, 415 किलोमीटर्स टोटल ड्राईव्ह केलं आहे मी आत्तापर्यंत. अजून 262 किलोमीटर्स मोर टू गो. 415 किलोमीटर्स इन अ स्ट्रेच आहे, विदाउट टेकिंग रेस्ट, विदाउट झोप. फक्त थोडंसं भुर्जी पाव जो मी खाल्लेला लोणावळ्यामध्ये, दॅट इज द ओनली एनर्जी आय हॅव राईट नाव. I just need a break. I'm just trying to look out some sort of lodge around me. Scenery is really nice. The entire scenery is really nice. हळूहळू उजाडते. Let's see कुठे लॉज मिळतोय का. I'll take a halt. Okay. तुम्ही माझे डोळे, I don't know whether you are able to see me, but माझे डोळे completely, I want to sleep at least for 20-30 minutes. म्हणजे ॲटलिस्ट मला थोडंसं पुढे राईड कंटिन्यू करायला मला थोडा एनर्जी मिळेल. माझी पाठ दुखते, सगळं एकत्र आहे. बिकॉज दिस इज द फर्स्ट टाईम आय हॅव खरंच म्हणजे एवढा पहिल्यांदा मी ड्राईव्ह केलं आहे इतक्या लांब एकटा, ते पण. ॲक्च्युली दिस इज द फर्स्ट राईड. मी ह्या अगोदर एकटा कधीच इतकी राईड नाही केली. स्टे ट्यून्ड गाईज. लवकरच मी हैदराबादला पोचेन अँड आय विल ट्राय टू फिगर आउट की इकडे कुठे जवळ लॉज आहे का, सो दॅट आय कॅन टेक अ रेस्ट. ओके, सी यू गाईज, सी यू, बाय बाय. लुक ॲट द क्लायमेट गाईज, लुक ॲट द क्लायमेट. जबरदस्त क्लायमेट आहे, मस्त थंड हवा चाललेली आहे. अँड द क्लायमेट इज रिअली ऑसम. अजून तरी मी महाराष्ट्र हद्दीतच आहे. आय डोंट नो की मी प्रॉपर कर्नाटक बॉर्डर कधी क्रॉस करणार, ऑफिशियल बॉर्डर. आता बघू. हा काय आहे समोर काय माहिती नाही, टोल प्लाझा आहे का काय आहे, आय डोंट नो. बघायला पाहिजे. थोड्या वेळाने आपण क्रॉस करूच. जस्ट वेट. रमलर्स. हां, नाही, काका टोपी घालून आहेत म्हणजे अजून तरी महाराष्ट्र बॉर्डरच आहे. एम एचची रिक्षा, टोलगेट आहे. नाईस. But the climate is really awesome. Look at the scene, look at the scenes, look at the scenarios. गार आहे अजून. 20 डिग्रीज आहे आता. थंडी वाजते. यार मी ॲक्च्युली हॉटेल बघत होतो, पण नाही आहे इकडे कुठेच. मला ॲक्च्युली रेस्टची खूप गरज आहे. पूर्ण रात्रभर मी बाईक चालवलेली आहे. तर राईट फ्रॉम मुंबई टिल नाव चालवतोच आहे. नुसताच चालवतो मी. आय होप कुठेतरी आपल्याला लॉज किंवा काहीतरी मिळेल जिथे आपण प्रॉपर हॉल्ट घेऊ. आणि मला एक तरी झोप पाहिजे. बस, दॅट्स इट. एक झोप 30 मिनिट्सची, 30 to 45 मिनिट्स, आय विल गेट कम्प्लिटली रिकवर्ड. पण आता या हायवेला जेव्हापासून लागलो आहे तेव्हापासून मला कुठेच ना कुठलं हॉटेल दिसलं. यू कॅन सी काहीच नाही आहे आजूबाजूला. तर दिस हॅज बिकम अ पेन फॉर मी. बट स्टील बघू कितपर्यंत खिचता येते बाईक, कितपर्यंत बॉडी जाते, तिथपर्यंत नेणार मी.
अजून तरी 259 किलोमीटर्स बाकी आहे. लेट्स सी. आणि बेटर आहे की जेवढं मी डिस्टन्स कवर करीन ते हॉल्ट घेतल्यानंतर मला तो एक म्हणतात ना एक फिअर असतो की अरे यार अजून एवढं किलोमीटर करायचं आहे, ते ॲक्च्युली राहणार नाही. सो इट्स बेटर की मी जेवढं किलोमीटर खेचता येतं तेवढं खेचणार आहे. आता विंड ब्लास्ट येतोय की नाही आय डोंट नो, बघायला पाहिजे. हे आता मी जस्ट खूप विंड आहे खूप, पण या ऑडिओमध्ये येतोय की नाही आय डोंट नो. बोयाचा माईक ॲक्च्युली खूप चांगला आहे. लेव्हलियर घेतलेला आहे मी. आणि ऑडिओमध्ये मी 2-3 व्हिडिओज मी जस्ट प्ले केले. मी आता रिसेंटली रात्री जेव्हा बसत होतो कुठे ना कुठेतरी चहा प्यायला, थोडंसं रेस्ट करायला जेव्हा बसत होतो तेव्हा मी व्हिडिओ बघत होतो, तर त्याचा ऑडिओ क्वालिटी जरा म्हणजे बऱ्यापैकी चांगली कॅप्चर केली आहे. प्लीज गॉड एक तरी लॉज असू दे जिकडे मी जाऊन थोडासा हातपाय स्ट्रेच करीन, फ्रेश होईन. थोडंसं जास्त नको आहे मला. आय जस्ट नीड अ स्मॉल ब्रेक. So finally the wait is over. आमचे मित्र सयून कॉल साहब त्यांना भेटतो आहोत आज आपण. ते हैदराबादमध्ये राहतात. आता त्यांना आपण भेटणार आहोत. तो आता घरी आलेला आहे ऑफिसवरनं. आणि स्पेशली माझ्यासाठी आता तो राजमा चावल बनवतो आहे. आता बघूया राजमा चावल खाल्ल्यानंतर आपल्यात काय फेरबदल होत आहेत ते. लेट्स सी. बट ही इज अ गुड कुक. टू बी व्हेरी फ्रँक, ही इज अ गुड कुक. हॉटेल हो गल्ली बोळ गल्ली बोळ गल्ली बोळ. ओनली 6 minutes टू गो. 6 minutes टू गो. चला तोपर्यंत आपण काम करूयात. हा मी आता गपचूप एक क्रोसिनची गोळी घेणार, हातपाय तोंड धुणार मस्त आणि नंतर झोपून जाणार. तंगड्या लांब करून झोपून जाणार. बघू येताना मला काही प्रॉब्लेम नसणार आहे कारण सयून बरोबर आहे. तर आणि दुसरी गोष्ट म्हणजे येस, हा जो माईक आहे त्याच्याबरोबर आम्ही घेतलेला आहे eJazz V6 Pro इंटरकॉम. तर भाई साहब तबाही होणार आहे, तबाही. इंटरकॉम घेतला म्हणजे झालं भाई. सॉरी फॉर माय खासी. चला तर मग डायरेक्ट आपण भेटूया डायरेक्ट आता सयून कॉलला. ठीक आहे, तोपर्यंत आपण पॉज घेऊ. इकडे जरा गाड्या वाकड्या तिकडे चालतात आहे बघा. बेटर की आपण आता पॉज घेऊ आणि भेटू डायरेक्ट सयून कॉलला. ओके चलो, स्टे ट्यून्ड गाइस. हैदराबाद चॅप्टर 1 इज गोना एंड, कारण हैदराबाद टू मुंबईचा पण एक ब्लॉग बनणार आहे. ओके चलो बाय. चलो आता हळू आपण पोचलेलो आहे सयून कॉल ह्यांच्या घरी. थोडं हळू पुढे जाऊया आणि इकडे वळायचं.
किधर है? हाँ, भेटत नाही आहे यार. हा बुलबुलही आहे फुल. जुने एक लेन आहे का? आय गेस अजून एक लेन दिसतंय इकडे. आय होप हीच असावी. हां